मंडळींनो, पाणीपुरी बनवूया. एकदम सोप्या पद्धतीत बनणारी अशी पाणीपुरी आहे. तर इकडे मी ना पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर, आल्याचं तुकडं आणि 2 मिरची आहेत आणि खजूर आणि मी चिंचा भिजत ठेवलं होतं. खजूर तुमच्याकडे असले तर तुम्ही वापरू शकता, नाहीतर चिंच आणि गुळाचं पण पाणी गोड छान लागतं. आणि इकडे पुरी घेतले. पुरी हे तळू शकतो असे पुरी आहेत आणि हे पाणीपुरी मसालो. तर तुमका रेडीमेड पुरी आणूचे तर पुरी आणू शकता, पण मी हे असे वापरले. आणि तर आता इकडे चटणी वाटून घेऊया. जा तिखट पाण्याचं पाणी असतं आता, आणि चिंचेचा पण फिरवून घेऊया. चिंचा फिरून झाला की गाळून घ्या चिंचेचं पाणी आणि नंतर त्याच्यात गूळ टाका. गूळ टाकल्यानंतर जरा गरम करा पाणी, की चटणी ती पण छान लागतं, गोड चटणी. तर ही बघा मंडळी, मी गरम करून घेतलं आहे. मंडळीनं होय, मी पाणीपुरी मसाला टाकला आहे तिखट पाण्यात. आणि इकडे मूग माझ्याकडे होते मोड काढलेले, ते मी शिजवून घेतले. तुम्ही मुगाच्या भाजीची पण करू शकता आणि सफेद वाटाण्याच्या पण भाजीची पाणीपुरी बनतात. तर इकडे आता तेल मस्तपैकी गरम झाल्यावर पुरी सोडलं आहे. तर बघा मंडळी, मस्त पुरे मोठे मोठे होतात. आणि ते रेडीमेड कसे असतात, जरा चुरू होतात, त्याचं पिशवीतच अर्धे तर चुरेच झालेलं असतात. तर हे बघा मी मस्तपैकी तळून झाले आहेत आणि झाली माझी पाणीपुरी रेडी. तर चला तर मंडळीनं खाऊन बघूया कशी झाली आहे ती. आता आमचं ध्रुव सांगितच मंडळीनं, ते का मी सगळ्या पुरीत भाजी, गोड पाणी, तिखट पाणी असं टाकून देते. तर आता तो बघ कसा खायत, तो मोठा तोंड केला ना पुरीचं, तसे मोठे मस्त झाले म्हणता. तर बघा मंडळी, मस्त होता पण पाणीपुरी. तर एकदा करून बघा, छान सोप्या पद्धतीत अशी पाणीपुरी आहे. चला तर आता आम्ही खाऊक सुरुवात करतो.